झी 24 तास एक पाऊल पुढे। आता आठवड्याचा मुद्दा। आठवड्याच्या मुद्द्यांतर्गत या आठवड्यात झी मीडियाने शहरांमधल्या कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केला। ठाणे, नाशिक, नागपुरातल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज रत्नागिरीमध्ये काय स्थिती आहे पाहूयात। रत्नागिरी शहरात अस्वच्छतेचं प्रमाण वाढत असताना नगर परिषदेकडून स्वच्छता होत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना स्वच्छता मोहीम हाती घ्यावी लागली होती। मात्र नव्याचे 9 दिवस याप्रमाणे ही देखील मोहीम थांबली आणि शहरात पुन्हा कचऱ्याचं साम्राज्य दिसू लागलं। शहरात सकाळी कचरा उचलण्यासाठी गाड्या फिरतात, मात्र दिवसभर साचणारा कचरा दुसऱ्या दिवशीपर्यंत उचलला जात नसल्याचा आरोप नागरिक करतायत। रत्नागिरीसारख्या शहरात आम्ही जेव्हा बाहेर फिरतो किंवा आमच्या जिथे राहतो त्या परिसरात वावरताना अनेक गटारं ही वर्षानुवर्ष किंवा महिनोन्महिने गटारं तुंबलेली दिसतात। अनेक गटारांवरच्या लाद्या पडलेल्या आहेत, निघालेल्या आहेत। तिथून अपघात होण्याचे तर धोके आहेतच। लहान मुलं खेळत असतात, त्याच्यामुळे ती कधीही त्या गटारात पडण्याचा धोका संभवतो। कचरा उचलण्यासाठी गाड्या आहेत, पण योग्य नियोजनाअभावी या गाड्या शहरात फिरताना दिसत नाहीत। शक्यतो रात्रीच्या वेळी या गाड्या जर फिरवला तर रत्नागिरीला बराचसा कचरा साफ होईल। तर रत्नागिरी शहरात कचरा उचलण्यासाठी नियमित घंटागाडी सुरू असल्याचं सांगत काही ठिकाणी नागरिकांकडूनच घंटागाडीत कचरा टाकला जात नसल्याचं आरोग्य सभापतींनी म्हटलंय। सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या दरम्यान घंटागाडी व्यवस्थितपणे चालू आहे। काही ठिकाणी टायमिंग मागे पुढे होत असेल, पण सदर त्या बिल्डिंगमधल्या नागरिकांनी ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी तो कचरा त्या गाडीत टाकणं गरजेचं आहे। पण सदर असा काही लोकांच्या तिथील जनतेचे असं निर्देश आले की नागरिकांच्या की काही कर्मचारी गाडी गेल्यानंतर तो कचरा घेऊन जात नाही, समोरच्या गटारात की आजूबाजूच्या रिकाम्या जागेत टाकतात। कचऱ्याच्या समस्येमुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांनीही जबाबदारपणे वागण्याची गरज आहे। संदेश सावंत, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।